कोणतरी बीड मध्ये नाही फक्त परळीमध्ये आहे, बीड बदनाम कुठेतरी परळीला बदनाम करण्याचं देखील असं आहे का? नाही, त्यांच्यामुळे तर बीड बदनाम झालंच आहे ना. कारण शेवटी या विषयाचं ज्या पद्धतीने मांडणी झाली आहे राज्यभरामध्ये, त्याच्यामुळे राजकीय भूमिका न घेता जर ह्या विषयाकडे संवेदनशीलतेने बघितलं असतं तर असं झालं नसतं. अशा अनेक घटना राज्यभर घडत आहेत आणि म्हणून ही घटना निर्घृण आहे, तिचा आम्ही तीव्र निषेध केलेला आहे, वेळोवेळी केलेला आहे. तुम्ही मलाच का सिद्ध करायला लावताय की मी बोलत नाहीये, मी हे करत नाहीये? माझी भूमिका काय आहे? मी पर्यावरण मंत्री आहे. माझ्याकडे ती भूमिका असती तर मी त्या भूमिकेत बोलायला पाहिजे. दुसऱ्यांच्या भूमिकेत हस्तक्षेप करणं माझं काम नाही. मला असं वाटतं की कुठलाही जिल्हा हा व्यक्तीमुळे कोणीच ते बदनाम होत नाही, कृतीमुळे बदनाम होतं. वाल्मिक कराडांची जी कृती आहे त्या कृतीमुळे आणि त्यांच्या ज्या कामाची पद्धत आहे त्या वाल्मिक कराडांची, जी तुमच्या चॅनलवर आम्हाला माहिती झाली. वाल्मिक कराड त्यांच्याबरोबरचे आणखीन जे कोणी खुनी असतील त्यांना फाशीची शिक्षा मिळाली पाहिजे.